पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ लिंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 200। काय उणे आम्हा विठोबाचे पायी, नाही ऐसे काही येथे एक। ते हे भोवताले ठाई वाटू मन, बराडी करून दारोदारी। कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, आणिक आगळा दुजा सांगा। तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी, फुकाची लुटावी भांडारे ती। तुकोबराय विठ्ठलाचा महिमा सांगतात, विठ्ठलाचं सामर्थ्य सांगतात। सांगत असताना त्यांनी असं दाखवून दिलं की विठ्ठलाजवळ सर्व काही आहे, पण हे सांगताना त्यांचे जे काही विचार मांडलेले आहेत ते विचार असे आहेत की त्यांच्या ठिकाणी ज्या विठ्ठलाबद्दलचं वर्णन आलेलं आहे ते विठ्ठलाचं स्वरूप कोणतं, तर जिथं जिथं परमात्म्याचे स्वरूप असतात त्या स्वरूपाचे 3 भाग पडतात। एक सगुण साकार, म्हणजे सगुण आहे आणि आकार धारण केलेला आहे। दुसरा असतं सगुण निराकार, म्हणजे सगुणही आहे आणि निराकारही आहे, दोन्हीतही आहे। आणि तिसरं असतं ते निर्गुण निराकार, ते निर्गुण आणि निराकार। आता इथं कोणत्या रूपाबद्दल बोललेलं आहे, तर इथं बोलले ते सगुण निराकार यासाठी। कारण जे काही सगुण साकार आहे ते तटस्थ मूर्ती असते, त्या मूर्तीच्या ठिकाणी तटस्थपणा आहे, ध्यान मूर्ती ती। तेव्हा ती मूर्ती तुमच्यासाठी काही करते, देते, काही तुम्हाला मदत करते असं म्हणलं तर जड जातं, हे समजत नाही। असं कसं, हे तर तटस्थ मूर्ती आहे, या मूर्तीला हालचाल होत नाही आणि मग आम्हाला दिलं घेतलं कसं। तर जी मूर्ती सगुण आहे, म्हणजे दिसती खरी पण ती मूर्ती निराकारही आहे। मग जसं विठ्ठलाला विटेवर उभा राहिलेले आहेत हे पाहता येतं, पण ते तिथंच आहेत असं नाही। तर विठ्ठल विस्तारला ज्याने, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी। मग तिथंच आहे तर हे कसं आहे, मग हे कोणाचं रूप आहे, तर विठ्ठलाचं स्वरूपच असं आहे की ते सगुण म्हणून तिथं उभा आहेत आणि निर्गुण म्हणून सगळीकडे व्यापक आहेत। ते तिथंच आहेत, तेवढ्याच पणात एकदेशीत असं नाही। ते एकदेशी पण सगुणाच्या दृष्टीने जरी झालं तरी ते झालं कोणाच्या तरी काय आहे दर्शनाचा उपयोग म्हणून, पण एरवी सर्वांच्या अंतःकरणात आलं। व्यापक त्रिभुवनी, सर्व त्रिभुवनात ते रूप व्यापलेलं आहे आणि ते जे व्यापक रूप आहे ते आमच्या उपयोगाचं आहे। कारण विठ्ठलाचं स्वरूप फक्त मंदिरापुरतं असतं तर त्यांनी आमच्यासाठी काय करायचं म्हणल्यावर आमचं घर राहिलं इथं, विठ्ठलाचं रूप राहिलं तिथं, कसा मेळ लागेल मग। आणि ते जर अंतःकरणात असेल तर अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टीचा संबंध त्या अंतःकरणातल्या रूपाशी आला। तेव्हा त्याच्याकडं आमच्या स्वरूपाकडं लक्ष गेलं तर काही कमी नाही। म्हणून काय उणे आम्हा विठोबाचे पायी। आता हा जो काही भक्त आहे तो भक्त कसा आहे, तर निष्ठावान आहे। ज्याची निष्ठा या भक्ता विठ्ठलाशी इतकी झाली की दुसरं काही नाही। निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकोने, तो त्याचा निष्ठावंत भाव आहे। आणि त्यामुळं माझं जे जे काही होत असेल, शरीराच्या हालचाली हो किंवा सगळं काही जे काही असेल ते हे विठ्ठलाच्या सत्तेत होतं हे त्याला माहिती। देखवी ऐकवी एक नारायण,
सगळं जर त्याच्यामुळंच आहे, त्यामुळं सर्व शरीराची कार्ये जर विठ्ठलाकडूनच होतात, विठ्ठलच त्या सर्व शरीराचं कार्य करणार आहे, तर आम्हाला काय कमी पडेल? म्हणजे मग त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर काय कमी? विठोबाचे पायी, पायी म्हणण्यामध्ये कसं आहे तर शरण जाणे, चरणाजवळच जे जात असतात तेच खरे शरण गेले, एरवी नाही. एक महाभारतातली कथा आहे की दुर्योधन आणि अर्जुन दोघंही एकाच वेळेस भगवंताकडे गेले आणि दोघांची गरज एकच होती, कारण युद्धाचा पुकारा झालता, युद्ध आता होणार होतं. तेव्हा या युद्धात भगवंताने आमच्याकडे यावं असं दोघांच्याही मनात होतं. म्हणून मग गेले. तर दुर्योधन गेला आणि दुर्योधन अगोदर गेला, पहिल्यांदा गेला. त्याच्या लक्षात आलं मी राजा आहे आणि मग मी काय कुठं खाली बसू का, म्हणून जिथं झोपले होते त्यांच्या उशाजवळ तो बसला. अर्जुन नंतर गेला. अर्जुनाने पाहिलं दुर्योधन आधी आलाय, पण बसताना देवाच्या जवळ आपण बसायचं हे बरं नाही म्हणून पायाजवळ बसला. आता हा पायथ्याला आहे, तो उशाला आहे आणि देवाला हे सगळं कळतंय अर्जुन कुठं बसलाय, दुर्योधन कुठं बसलाय. पण पांघरून काढलं आणि फटकन उठून बसले. कधी आला अर्जुना? म्हणजे आता लक्ष कुणीकडं जातं? पायाकडं. कधी आला अर्जुना? पण ह्याने कुठं थांबतोय हा? मी अगोदर आलोय म्हणला, मी मागे. अहो तू आलाय वय, बरं काय म्हणता तुम्ही? तू सांग दुर्योधना, तुझं काय म्हणणं आहे? म्हणलं आता युद्ध आहे आणि तू सगळ्या सैन्य माझ्याकडं असावं. अर्जुना तुझं काय म्हणणं आहे? काय नाही देवा, तू माझ्याबरोबर आला तरी चालेल. म्हणले दोन भाग आहेत, कोणाला कोणचं उचलायचं आहे बघा. मग त्यांनी सांगितलं सगळं सैन्य एकीकडं, मी एकटा एकीकडं. दुर्योधना तुला काय घ्यायचं? मला तुला एकट्याला येऊन काय करू? सैन्य एवढं मोठं आहे, मग हे सैन्याचं बळ माझ्याजवळ होईल, संख्या मोठी होईल, मला सैन्य दे. आणि भगवंताला अर्जुनाला विचारलं भगवंताने तुला काय? म्हणजे मला तू आला तरी चालतोय. म्हणजे एकंदरीत या सगळ्यामध्ये पायाजवळ बसणाराचा काय झाला? फायदा झाला. कारण हे शरण जाणे आणि भगवंताच्या पायाजवळ जे गेलेत त्यांना भगवंत सगळं काही देतो. मुळातच असं आहे की भक्ती करणारा जो भक्त असतो त्या भक्ताला काही मागावं लागत नाही. सगळे माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे, सगळं काही त्याला पुरवणारा भगवंत असतो. आणि हे त्याच्या ध्यानीमनीच असतं की देवच सगळं आपल्याला देतोय. मग महिमा, मोठेपणा आणि अंतःकरणात त्याच्या संबंधी झालेला भाव, त्यामुळं म्हणलं गेलं की त्यांच्या चरणाजवळ बसल्यावर काय कमी आहे? नाही ऐसे काही येथे, काय नाही इथं. कारण सृष्टी निर्माण करताय हा, तेव्हा सृष्टीतल्या कोणत्या वस्तू इथं नसतील. कारण ज्याने जे निर्माण करायचं आहे तेच त्याच्या हातातलं आहे, तर सगळंच आहे. मग सृष्टीत जे असतं त्याही गोष्टी आम्हाला लागतात आणि सृष्टीत नसतं त्याही आम्हाला गोष्टी लागतात. मुळात सृष्टीत जे असतं ते सगळंच आम्हाला लागतं. त्यातलं जे जे काय अनुकूल आहे ते अनुकूल म्हणून आम्ही काय करतो? संग्रहाला आणून ठेवतो. जे आम्हाला नको असतं किंवा ज्याच्या संबंधी आमचा कधीच भाव तयार होत नाही ते प्रतिकूल असतं, त्याच्याकडं आम्ही नकार भावाने पाहतो. आणि दोन्ही नाही, जे अनुकूलही नाही आणि जे प्रतिकूलही नाही त्याच्याकडं उपेक्ष भावाने पाहतो. काय याचं घेणं आहे, काय याचं घेणं आहे म्हणून. म्हणजेच सृष्टीकडं तीन झाल्या प्रकारातून, एक आहे अनुकूल दृष्टी, दुसरी कोणती आहे प्रतिकूल दृष्टी, आणि तिसरी कोणती आहे उपेक्ष दृष्टी. मग हे सगळं आम्हाला काय आहे? सहज आहे, कारण तोच सगळा पुरवित आहे. पण दुसरं काही नको आहे ना, कारण हा मुळात भक्त आहे. त्यामुळं भक्ताला भक्ती संबंधानं जे काही लागत असेल तो देणारा आहे. त्या भक्ताला काय पाहिजे तेच सगळं देणार आहे. मग त्याच्यामध्ये असं आहे की भक्ताच्या सानिध्यात राहावं असं देवाला सतत वाटतं. भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता. यांना काही कमी पडतंय मागावं असं काहीच नाही. त्यामुळं तिथं काय नाही ऐसे काही येथे एक. आता त्याच्यात
अगोदरच्या चरणात आलं काय उणे, म्हणजे कशाची उणीव पडेल आम्हाला तिथं, काहीच नाही. जसं एखादा काय आहे की राजा आहे आणि त्या राजाची राणी, पट्टराणी म्हणा, फार तर अनेक राण्या असतील, त्यातली काय कमी पडेल तिला, कशाची इच्छा झाली तर ती मिळणार नाही असं काय थोडंच आहे. म्हणजे काही ठिकाणी झालं असं की राजा इकडं तिकडं फिरता फिरता डोंबाऱ्याचा खेळ बघत बसला आणि ते जे होते मुलगी ती चांगल्या उड्या मारायची, तारेवरची कसरत करायची. राजा खुश झाला आणि त्या डोंबाऱ्याला म्हणला, सगळा खेळ केल्यावर तुला किती मिळतं? म्हणले इतकं इतकं. सगळं जन्मभर तुला लागेल तेवढं मी पुरवतो, ह्या मुलीला दे, हिच्यावर लग्न करायचं आहे मला. आता त्याला नाही म्हणता येईना, झालं तिच्यावर लग्न केलं. सगळ्या राहण्यापेक्षा श्रेष्ठ ही आणि आली. ती सगळं काही तिथं त्याला राजाच्या घरी तिला काय कमी खायला, पण ही वाळतच चालली. तिला काय शरीर पोषणा होईना, शरीर सगळं वाळायला लागलं. मग हिला काय झाले प्रत्येक वैद्य बोलवायचे, तपासायचे, म्हणजे हिला काहीच नाही. मग असं का झालं? एक वैद्य म्हणला, मला कळतं ह्याचा आजार, पण ह्याचं जे राहण्याची खोली महाल आहे तिथं मला जाऊ दे. म्हणजे जावा. ह्याने इकडून तिकडून कुठून शिळे तुकडे मागून आणले, ह्या कोनाड्यात थोडे, त्या कोनाड्यात थोडे, त्या कोनाड्यात. ही कोणी नाही कुठं म्हणले की ती तुकडे खायची आणि लागली की चांगली दिसायला, चांगलं शरीरानं म्हणजे काय केलं? म्हणलं ह्याला पहिली सवय आहे शिळे तुकडे खायची, तुमचे लाडू पेढे खायची कुठं सवय? एकंदरीत काय आहे की तिला तिथं काय ऊन पडल, तसं भगवंताच्या ठिकाणी आम्हाला कशाची उणीव आहे? सगळं काही आहे. ते हे भोवताले ठाई वाटो म्हण, दुसऱ्या चरणात सांगितलं. पण एक आहे की त्या भगवंताच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. भोवताले म्हणजे स्वभोवती. जर त्या स्वभोवतीच ह्या मनानं ठाई स्थिर झालं तर बरं आहे. ठाई वाटो म्हण, हे मात्र मन काय करतंय? अनेक ठिकाणी जात आहे, एका विषयात नाही. कोणत्याही ठिकाणी जायचं झालं तर मनालाच आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेच सगळ्या इंद्रियाचा राजा आहे. त्याला हे पाहिजे, थोडे वेळ ते पाहिजे. जसं एखाद्या वेळेस एखादा मुलगा सिनेमा पाहायला गेला आणि सिनेमा पाहायला बसल्यानंतर त्याला सगळं चांगलं दिसायला लागलं, पण आवाजच येत नव्हता तरी ओरडतो, आणि चित्र दिसत नाही ना आवाज येत होता तरी ओरडतो. मग दोन्ही पाहिजे. तसं मनाला डोळ्याचाही विषय पाहिजे, कानाचाही विषय पाहिजे, नाकाचाही पाहिजे, सगळे विषय पाहिजे. म्हणजे हे मन काय आहे? चंचल आहे, इकडं तिकडं सतत आहे. म्हणून ठाई वाटो म्हण, हे मन विभाजित झालं आणि काय करते? बराडी करोनी दारोदारी. हे बराडी याचा अर्थ भिक्षेकरी, भिकारी जसा दारोदारी जातो. बराडी हा शब्द असा की बरड नावाचं एक जमीन असते, त्या जमिनीला नाव काय आहे? बरड. पण किती पिकतं त्यात? त्या पिकात सुगीला जर ते पिकवलं म्हणजे त्या मोसमात, तर महिनाभर सुद्धा पुरायचं नाही एवढंच असतं. मग वर्षभर काय करायचं? ह्यानी भीकच मागायची, कारण बरडावर काय पिकतंय तेव्हा त्याच्याशिवाय दुसरं नाही. म्हणून त्याला ते दिलं बराडी. बराडी हा भिक्षेकरी किंवा भिकारी. पण त्या कारण काय पडलं तर पुरत नाही ना, म्हणून तो काय करतो? करोनी दारोदारी. तो भिकारी दारोदारी मागत जातो. आता भिक्षेकऱ्यासारखं वाडगं म्हणत नसेल कदाचित, यांच्याकडून थोडं उसणं आणि त्यांच्याकडून थोडं आण चाललेलंच असतं त्याचं. हात असा आहे. कोण आहे हे? असं बराडी कोण आहे? दारोदारी हे मन आहे. कारण त्यांनी स्वभोवती राहिलं पाहिजे, भोवत आले. पण हे काय करतंय? फिरतंय कुठं आणि त्यामुळं त्याला भीक मागायसारखी परिस्थिती आलेली आहे. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा. आता जसं वर सांगितलं की काही कमी नाही, त्याच्यानंतर सांगितलं की या संपूर्ण सृष्टीमध्ये जगत निर्मितीच्या काळात अनेक प्रकारानं सृष्टी चालावी म्हणून बरेच देवाची काय आहे? भगवंतांनी निर्मिती केली. अनेक देव अवताराला आले आणि कोणता त्याच्याकडे विषय दिला. यासाठी कोणी जर त्याच्याकडं आलं तर त्याने ते द्यावं, त्यासाठी कोणी त्याच्याकडं आलं तर ते द्यावं.
अनेक आहेत सगळे, आणि ते आपल्या आपल्या दृष्टीने देत असतात. पण असं सांगितलं की हे सगळे देणारे आहेत, यांच्यापेक्षा हा श्रेष्ठ आहे. कारण हे सगळे जे देतात ते यांच्याकडून आणून देतात. म्हणजे जसा एखादा मोठा दुकानदार असतो, त्याच्याकडून छोटे दुकानदार घेऊन जातात. तेव्हा छोटे दुकानदाराच्या तिथं न्यायचं त्याने काय आहे की कोणती वस्तू 10 किलो 15 किलो 20 किलो न्यायची, आणि गिऱ्हाईक आलं 25 किलोचं. आता ह्याच्याजवळ 20 किलो, काय म्हणेल तो, नाही हो मग आता नाही माझ्याकडं. आणि तिथं गेलं मोठ्या दुकानदाराकडं, म्हणलं काय पाहिजे ते घ्या, तुम्हाला कितीही पाहिजेत आहे. म्हणजे त्याच्याजवळ सगळे, हे सगळे कसे त्याच्याकडून आणणार आहेत, आणि हा सगळा आहे. तसा आहे हा. कोण बळी माझ्या विठोबा वेगळा, कोण आहे याच्याहून. मग दुसऱ्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की बळीया माझा पंढरीराव, सर्व देवांचाही देव, जो या देवांचाही देव, सगळीकडं त्याचं श्रेष्ठ, सगळ्या देवाचा देव आहे. म्हणून आता बळी म्हणजे शक्तिवान असा अर्थ नाही, बळी म्हणजे सामर्थ्यवान. ज्याचं सामर्थ्य असं आहे की इतर देव याच्या सामर्थ्यानं समर्थ आहेत. म्हणजे त्यांच्या ठिकाणी काही सामर्थ्याचा भाग आला आहे, जास्त नाही आला, सगळं सामर्थ्य याच्याजवळच आहे. आणि म्हणून असं कोण आहे, आणिक आगळा दुजा सांगा, याच्याशिवाय वेगळा असा कोणता देव आहे सांगा. त्याच्याकरता सांगितलं की बळीया माझा पंढरीराव. हा कसा आहे तर बळीया म्हणजे श्रेष्ठ आहे, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून दुजा सांगा, असा दुसरा कोण आहे सांगा. कुणाला तुम्हाला जर वाटत असेल की हा देव ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हा देव ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असा कोण आहे, कोणी नाही. म्हणजे मग आम्ही ज्या नामस्मरणाला राम कृष्ण हरी अशी जी नामं घेतो, यात रामाचं श्रेष्ठत्व कृष्णाचं श्रेष्ठत्व आहे. पण हे सगळेच कोण आहे तर हेच विठ्ठल आहेत. रामही विठ्ठलातच आहे, कृष्णही विठ्ठलातच आहे. कारण हेच एकदा राम झालते, हेच एकदा कृष्ण झालते, हेच आता विठ्ठल आहे. मग यांच्याशिवाय दुसरं कोण. बाकीचे सगळेच देव जे आहेत ते त्या मानाने सामर्थ्याने फार कमी. तेव्हा हेच एक आहे. आणि का गळा दुजा सांगा, दुसरा असा कोण आहे, दुसरा कोणी नाही. तुका म्हणे मोक्ष विठोबाचे गावी. आता श्रेष्ठत्व यात दाखवलं की बाकीचे सगळे आहेत, त्यांना काही मागितलं तर देता येतं. कुणी काही संसारातलं देईल, कुणी काय आहे की मुलं बाळं देईल, कुणी अजून काय आहे की दुसऱ्या काही गोष्टी देईल. पण मोक्ष कोण देईल. मोक्ष देण्याकरता कोणाचं आहे. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदीची ना. हे सगळे आहेत पण संशय छेदन करण्याची ताकद यांच्यात नाही. मग हे कोणाकडे, हे विठ्ठलाकडे. मग नुसतं संशय छेदन झाला तर काय होईल तर ज्याचे संशय राहिलेच नाहीत त्यालाच मोक्ष मिळतो. जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत मोक्ष नाही. आता सगळे संशय फिटले की झाला. भिद्यते हृदय गंती छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावय. मग सगळे संशय जिथं नाहीसे होते तिथं मोक्ष मिळतो, आणि हा मोक्ष दाता आहे. त्याच्यामुळं याच्यासारखा कोण आहे. मग ही तुलना आली. कारण काय आहे की शेवटी सांगितले की ज्याला मोक्षच देता येतो असा दुसरा कोणता देव नाही. फुकाची लुटावी भांडारे ती. तेव्हा मोक्ष खूप आहे, भांडार आहे. आता जो कोणी येईल त्याला काय आहे, कारण कुठेही गेलं तर तुम्हाला बाहेरची वस्तू घ्यायची असली तर काहीतरी द्यावं लागतं. आता जसं आपल्याला पैशाचेच व्यवहार आहेत, वस्तू घ्यायची असली तर पैसे द्यायचेत. पूर्वी काय घेव देव असायची. तुमच्या घरी धान्य आहे तुम्ही द्या, आणि त्यांच्या घरचं कापड तेल आणा. म्हणजे मग हे सगळं काय असायचं, आदली बदली असायची. आपल्याकडचं नेऊन द्यायचं आणि त्याच्याकडचं घेऊन यायचं. आता इथं काहीच द्यावं लागत नाही, म्हणून फुकाची. याचं कारण आहे की तुमच्यापासून काय मागितलं त्याने, काहीच मागितलं नाही. मग काही नसताना मोक्ष देईल का, तर तसंही नाही. मग तुमच्याजवळ जर काही असेल तर भाव पाहिजे. भाव असला की फुकाची लुटावी भांडारी ती. मग मात्र सहजच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मोक्षाचं भांडार आहे त्यांच्याकडं,
कधी संपेल असा कधी विषयच येत नाही, असं हे विठ्ठलाचं स्वरूप आहे. हा महिमा सांगितला. त्या महिम्यातलं खरं स्वरूप कोण असेल तर सगुण निराकार रूप असणारा तो आहे. सर्व अंतःकरणात आहे आणि सर्व अंतःकरणात असणाऱ्या संशयाचं छेदन करणार आहे, मगच मोक्ष देणारा तो आहे. पुढचा अभंग आहे 201. सेवितो हा रस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दानशूर दाता. मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. हा 4 चरणाचाच अभंग आहे. याही अभंगामध्ये विठ्ठलाचंच काय आहे की स्वरूप सांगितलेलं आहे, विठ्ठलाचाच महिमा सांगितला आहे. विठ्ठलाची परमात्मा स्वरूपाची आघादता इथं सांगितली. अगोदरचा अभंग आपण जो बघितला आणि आत्ताचा बघणार आहोत, हे दोन्ही अभंग कीर्तन करण्यासारखे आहेत. पहिल्या अभंगावरही कीर्तन करता येतं, त्याचाही निरूपणाला विषय घेता येईल, आणि या अभंगावरही कीर्तन करता येतं, याच्यावर आहे. या अभंगात काय काय मुद्दे आले तर पहिला मुद्दा असा आला की सेवितो हा रस वाटितो अनेका. मी हा रस सेवन करतोय आणि अनेकाला देतोय, असं कोण म्हणतं? तो जो हा सेवन करणारा आहे आणि सेवन करून त्याच्याकडे इतकं आहे की ते वाटणे इतकं आहे, असं कोण असतं? तर असे संत महात्मे असतात. म्हणजे संत महात्म्याने सांगितले की हा रस मी सेवन केला आहे आणि तुम्ही घ्या. कुणाला सांगितलं तर सर्वांनाच सांगितलं, घ्या रे होऊ नका रानभरी. तर ज्यांनी हा रस घेतला नाही ते कुणीकडे गेले तर रानभरी झाले, म्हणजे वाट चुकले. मी हा रस आणलाय तो माझ्या घरचा आहे, माझ्या जवळचा असं नाही. कुणाकडून आणला त्याच्याकरता सांगितलं, विटेवरी ज्याची पाऊले समान. म्हणजे जो विटेवर उभा आहे आणि तोच आहे. मग आता या सगळ्यानंतर याच्यात काय विषय आला, पुन्हा विस्तार आला, मुद्दे 2 पाहिले. त्याच्यानंतर काय आहे की जे जे काय असेल ते मन पूर्ण करणारं स्थान आहे. आता पाहायचं की कोणता रस आहे, कोणता रस हे सेवन करतात, कोणत्या रसाची वाटप चालू आहे, तर त्याला म्हणायचं ब्रह्मरस. ब्रह्मरस ह्यांचं सेवन करणं चाललं आहे आणि ब्रह्मरसामुळं यांच्या ठिकाणी तृप्ती निर्माण झाली. ब्रह्मरसे गेले भरोनिया अंग, आदिल तो रंग पालटला. आता पहिला जो रंग होता माझा मीपणाचा, माझेपणानं सगळं पाहण्याचा, तो रंग पालटला आणि या ब्रह्मरसाने मी परिपूर्ण झालो. ब्रह्मरस मिळत नव्हता तोपर्यंत मी दुःखी होतो, कधी सुखन कधी दुःख हे अखंड होतं. आता काही राहिलं नाही. त्यामुळं तुम्हीसुद्धा घ्या, तुम्ही कायमचे या ब्रह्मरसानं सुखी व्हाल. आता दुःखाचा तुमच्या ठिकाणी संपर्कही राहणार नाही. ही तळमळ असल्यामुळं सांगितलं. आणि असं काही नाही की तुम्ही या तेवढेच तेवढ्यालाच सांगितलं असं नाही. काय असतं की असे 10-5 माणसं बसली होती आणि मग एक जण त्यात बसला होता, त्याला जेवायला सांगायचं होतं. आता एवढ्या माणसात कसं म्हणायचं, पण तो आमंत्रण देणारा हुशार होता. त्यांनी तिथं सांगितलं, जेवायला यायचं आहे, तुम्हाला आमंत्रण आहे, तुम्हीच या. म्हणजे बाकीच्याला नाही सांगितलं, तुम्हीच या. याचा अर्थ तो बाकीचे कोणी येऊ नका, तुम्हीच या. हे जसं काय केलं की तेवढ्यात तेवढे, तसं नाही, घ्या रे होऊ नका. आम्ही काय करतोय, देतोय, अगदी मुक्त हस्ताने देतोय. आणि हे जर घेतलं नाही तर तुम्ही काय कराल? आत्ता काय करताय तुम्ही? तर रानभरी. रानभरी म्हणजे तो काय असतो, त्याला रस्ताच सापडत नाही. एक प्रकार त्याला चकवा म्हणतात. चकवा म्हणजे मनुष्य फिरतो आणि पुन्हा तिथंच येतो, त्याला कुठं जायचं काय करायचं कळत नाही. तसंच ह्याचं झालं की कुठलं स्थान कळेना, कुठं जायचं लक्षात येईना, ते फिरत राहतो, त्याला म्हणायचं रानभरी. तेव्हा हे वाट चुकलेले आहेत, यांना वाट सापडत नाही आणि न सापडल्यामुळं फिरतात. तेव्हा असं जे फिरणं आहे ते होऊ नका. तुम्ही होऊ नका रानभरी.
काय करा मग, हे देतोय ते घ्या. आम्ही तुम्हाला हा रस द्यायला आलोय, तुम्ही घ्या. आणि हा रस घेतल्यानं तुमचं कल्याण होईल, नाही तर तुम्हाला रानभरी फिरावं लागेल. विटेवरी ज्याची पाऊले समान. हे सगळं मी आणलंय. तो ब्रह्मरस कुठून आणला? तो जो विटेवर उभा आहे त्याचा. आणि तो जो आहे तो कसा आहे? तर समान पावलांनी. हे सांगण्याचं काय कारण आहे? तर समान पावलांनी असतं ते ब्रह्म. ब्रह्म समय, ब्रह्म सर्वगत सदा सम, ते तर अनुनो हे विषम. एवढं सुद्धा विषमता जिथं नाही, अशी असणारी स्थिती म्हणजे ब्रह्माची. ब्रह्म नित्य समय. हे सुद्धा तसेच आहे. समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. म्हणून तोच एक आहे, तोच एक दानशूर दाता. या ब्रह्मरसाचं वाटप करणारा कोण आहे? तर हा आहे. त्यामुळं या दात्याकडून मी आणलंय. आणि हा दाता हे देण्याकरता काय करतोय? तो दानशूर आहे. म्हणजे दानशूर जो असतो तो काय करतो? तर कधी संपला असं म्हणतच नाही, देतच राहतो. हेच त्याचं महत्त्वाचं आहे. आणि हेही तसेच आहेत. ह्यांना दान देण्यामध्ये कोणी त्यांचा हात धरणार नाही, असं असल्यामुळे हे दानशूर आहेत. आणि त्यांच्याकडून हे सगळा रस आणला. तोच रस सगळीकडे देतोय. आता हे माझ्याजवळचा म्हणला असता तर तुम्ही मला पाहिलं असता हा व्यक्तिस्वरूप आहे. आणि एखाद्या व्यक्तीजवळ किती असेल, पण हे परमात्म्याजवळून आणलंय म्हणल्यानंतर मला कुठं माझ्याजवळचं द्यायचं? तिकडून आणले. आणि तो देण्यामध्ये मागं पुढं नाही. तेव्हा हा रस मी घेतो, तुम्ही घ्या. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथं जाऊन घ्या, तोच तुम्हाला देईल. कारण तो कोण आहे? तर दानशूर आहे. आणि दातृत्वामध्ये श्रेष्ठ आहे. सर्व काही देण्यामध्ये त्याला त्याचं सर्वस्व आहे, त्यालाच दानशूर म्हटलं जातं. मनाचे संकल्प पाववील सिद्धी. आता मुळातच आहे की परमात्मा हीच एक सिद्धी. परमात्म्याजवळ सिद्धी म्हणजे काय? की तुमच्या मनातील ते पूर्ण होणार. परमात्मा सिद्धी. आणि त्यात परमसिद्धी कोण असेल? तर मोक्ष आहे. मोक्ष ही परमसिद्धी. सिद्धीम प्राप्तो यथा ब्रह्म. म्हणजे ब्रह्म हे सिद्धी आहे. आणि त्यामुळं ह्या सिद्धी स्वरूप असणारा तुम्ही आणखीन कोणते संकल्प करत असाल तर ते संकल्पसुद्धा पूर्ण करणार आहे. त्याच्या ठिकाणी काही कमी अशातला भाग नाही. तुमची काही इच्छा असो, पण एक आहे, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. देतो की नाही काय माहिती, नाही दिलं तर असं झालं तर मिळायचं नाही. तुम्ही पूर्ण त्याच्यावर विश्वास ठेवला, बुद्धी त्याच्या चरणाजवळ ठेवली तर तो तुम्हाला देईल. मग त्या ठिकाणी उशीर लागल, काय होईल ते होईल, पण निष्ठा ठेवून जो काही आहे तो. हे दोघंजण तीर्थयात्रेला गेले, माऊली आणि नामदेव महाराज. आणि एका ठिकाणी काय झालं, तहान लागली राजस्थानमध्ये. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणले, मला योगसिद्धी येते, मी आज जातो, पाणी पितो आणि तुला पाणी घेऊन येतो. कारण खोल राजस्थानमध्ये खोल विहिरी, अगदी तळाला गेलेल्या पाणी. ते म्हणले, असं काय, तुला योगसिद्धी येते, तू पाणी पिऊन ये, मला माझा परमात्मा आहे ना, तो मला देईल. मग त्यांनी सांगितलं, हे बघ पांडुरंगा, 7 दिवस तुझी वाट बघत बसतो मी इथं, सतत नामस्मरण करतो. जर तू माझ्या नामस्मरणाला, माझ्या 7 दिवसाच्या चाललेल्या नामाला पाहून देत असतील तर पाणी देशील. आणि मग बसले ना. आता हे म्हणले, त्याच्या दृष्टीने त्याचं होऊ द्या. आणि जेव्हा 7वा दिवस आला तेव्हा ते इतकं पाणी वर आले की त्याच्या अंगाखालून व्हायला लागलं. आणि मग ज्ञानोबाने उठवलं, अरे बघ पाणी आले तुझ्या अंगाखाली, बघ म्हणले. आणि मग पुन्हा नामदेव महाराजाला उगीच आलं, का रे देवा 7 दिवस? म्हटलं, तुला कोण म्हणलं होतं 7 दिवस? तू म्हणायचं मला आत्ताच्या आत्ता पाणी दे, मी दिलं असतं. तूच म्हणला 7 दिवस. म्हणजे इतकं जरी झालं तरी भगवंत त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे दिलं. असं काही त्याला लगेच दिलं नाही. त्याची इच्छा होती ना 7 दिवसाची, इच्छेप्रमाणे. मनाचे संकल्प पाववील सिद्धी. पण निश्चय पक्का झाला. आता निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास. त्याला म्हणायचं, जरी राहे बुद्धी त्याचे पायी. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. तेव्हा हा दानशूर दाता
विटेवर समपावलानं उभा आहे, त्याच्याकडं जाऊन हा रस घ्या, हे मला त्यांनी सांगितलं आहे. तो निरोप दे सगळीकडं. आणि मग ज्यांना ज्यांना ह्या रसाबद्दलची ओढ निर्माण होईल ते माझ्याकडे येतील. तेव्हा तिथं जायला तुम्हाला अवघड काहीच नाही. मार्ग हा सोपा सुखरूप. एरवी स्वर्गात जायचं असलं तरी यज्ञ करावे लागतात, तिथला भोग भोगायचा असलं तर तप करावं लागतं. इथं काहीच करावं लागत नाही, फक्त तिथं जायचं असतं. आणि हा रस्ता सोपा आहे, सुखरूप रस्ता आहे. तेव्हा तिथं जाण्यात याचाच अर्थ भगवंतापर्यंत जाण्याचं जे साधन आहे ते सोपं आहे, सोपं साधन आहे. आणि त्यामुळं तिथं गेल्यावर आपल्याला हे प्राप्त होतं. असं काय आहे हे ठिकाण आहे. त्यांनीच मला सांगितलं की मी आलो आहे इथं अवताराला आणि हा ब्रह्मरस द्यायलाच आलो आहे. ज्यांना ज्यांना घ्यायचा आहे त्यांना निरोप दे. तो निरोप घेऊन मी तुमच्याकडं आलेलो आहे. त्यांनीच मला पाठवलं आहे. तो का म्हणे माझं धाडिले निरोपा, मला निरोपाला धाडलं आहे. आणि तिथं जा, सरळ सोपा रस्ता आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल. स्वल्प म्हणजे जवळचं सोपं, आणि स्वल्प म्हणजे अत्यंत सुखरूप. असं दोन्ही गोष्टी सांगितल्या. फक्त जायचं साधन काय तर नाम. वाचे गाऊ विठ्ठल, फक्त विठ्ठलाचं नाम गायलं की जाता येतं. असा हा रस या भगवंताकडून प्राप्त होतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.